नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर सूर्योदय बघत बसलेलो होतो. इतका वेळ. आता सूर्य बराच वर आलेला आहे आणि सूर्याची कोवळी कोवळी किरण कोवळ्या कोवळ्या किरणात न्हाऊन निघतोय. काय सुख आहे. वाह. ही थंडी सुरू झाल्यापासून मला दिवसभर असं होतंय की केव्हा एकदा रात्र होतीये आणि मी झोपतोय आणि सकाळी लवकर उठून म्हातोबाच्या टेकडीवर येऊन सूर्योदय बघतोय आणि कोवळ्या कोवळ्या उन्हात बसतोय. वाह. वाह. हे असा दिवस सुरू झाला ना. असा म्हणजे कसा, पहाटे अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, प्राणायाम करायचा. प्राणायाम झाल्यानंतर थोड्या जोर बैठका मारायच्या, म्हातोबाच्या टेकडीवर यायचं आणि सूर्योदय बघायचा. मग सूर्योदय बघून झाला की सूर्याच्या कोवळ्या कोवळ्या उन्हात बसायचं. असा दिवस सुरू झाला ना. म्हणजे असं कोणीतरी म्हटलेलं आहे बरं का, की सकाळी उठल्यानंतर काय करावं ना, तर आपलं शरीर आणि आपलं मन असं ट्यून करावं. असं ट्यून करावं ना की उरलेला सगळा दिवस छान जावा. हा म्हणजे उरलेल्या दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी काय आपल्या मनासारख्या होतील असं नाही आहे, शक्यच नाही आहे. पण जे काय होईल, जे काय आपल्याला, ज्या काय गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागेल, तर ते असं अतिशय समर्थपणाने देता यावं, ह्याच्याकरता सकाळ दिवस सुरू होताना शरीर आणि मन ट्यून करणं आवश्यक आहे. हे मला पटतं आणि हे मी अनुभवतो सुद्धा. की असं मन ट्यून केलं ना की आपण दिवसात जे काय होईल त्याला अतिशय समर्थपणे तोंड देऊ शकतो. म्हणजे याची तुलना कुणीतरी त्या वाद्याशी केलेली आहे. वाद्य काय, सतार असेल, तबला असेल, की पहिल्यांदा मैफिल सुरू होण्याच्या आधी पहिल्यांदा वाद्य जसं ते ट्यून करतात ना, मग त्याच्यानंतर त्याच्यावर किती वेगवेगळी
राग वाजवले जातात, है ना? तसं आहे ते. तसं आपलं मन आणि आपलं शरीर असं सकाळी ट्यून केलं ना, तर दिवस असा छान जातो. तर म्हणजे आजकाल ज्याला म्हणतात ना की मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, या दोन्ही दृष्टीने शरीर ट्यून करणं आवश्यक आहे. आणि ते जर नीट ट्यून झालं नसेल ना, तर मग ते नीट वाजत नाही, म्हणजे ते त्या प्रसंगांना नीट तोंड देऊ शकत नाही आणि मग जरा गडबड होते, है ना? असं असा दिवस सुरू करावा, असं आपलं शरीर आणि मन ट्यून करावं. वा. चला, निघतो आता. एक मिनिट हं. हे आजकाल आजकाल हे जे राष्ट्रवादी युट्यूबर असतात ना, किंवा सनातनी युट्यूबर असतात ना, तर ते असं व्हिडिओ सुरू करायच्या आधी आणि व्हिडिओ बंद करताना देवाचं नाव घेतात, जय श्रीराम वगैरे, त्याला मी तसं काही घेत नाही, कारण ते सहज येत नाही म्हणून. सहज येत नाही म्हणून. पण याचा अर्थ मी राष्ट्रवादी नाहीये किंवा सनातनी नाहीये असं कोणी समजू नका बरं का. हा.